एकदा आम्ही अक्कलकोटला चाललो होतो, जानेवारी वगैरे महिन्यात असेल, आणि हिला मी सहज म्हटलं की आपला द्राक्ष खायचे. म्हणलं अगं द्राक्ष? ती म्हटली अहो डिसेंबर जानेवारी महिने चालू आहे, द्राक्ष कुठले, सीझन मे महिन्यात असतो, आता कुठे मिळणार तुम्हाला द्राक्ष? नाही नाही म्हणले बघू आपण, खूप इच्छा आली द्राक्ष खायची. मग ते अक्कलकोटला गेलो आणि तिथं आम्ही 12-1 वाजता काहीतरी दुपारी पोचलो. संध्याकाळची आरती झाली, महाप्रसाद घेतला आणि 10 वाजता मी त्या समोर 2 पायऱ्या आहेत बघा, वटवृक्षाच्या इथं ज्या हॉल आहे त्याच्या खाली तिथं पायऱ्या, ती माझी नेहमीची जागा. ती जाऊन बसायचं आणि वटवृक्षाकडे बघत बसायचं आणि असं म्हणायचं की स्वामी हे वटवृक्ष किती भाग्यवान आहे, किंवा इथं स्वामी प्रत्यक्ष बसले होते. मंदिर साफ करून आणि त्या पायऱ्यांवर येऊन बसलो होतो रात्री 1 वाजता. परत म्हटलं आता थोड्या वेळ बसायचं पायऱ्या, कारण दमलो होतो. त्या स्वामींच्या आठवणीत होतो तेवढ्यात एक माणूस, म्हातारा माणूस होता, म्हणजे आपले धनगर कसे असं उंचपुरे हातात काठी घेऊन, तसा तो माणूस होता. आणि तो खटाक खटाक